नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बजेट 2026 अन्न, कपडे की निवारा, अर्थसंकल्पात कोणत्या वस्तूची स्वस्ताई, केंद्र सरकार आता कोणतं गिफ्ट देणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकार कोणतं गिफ्ट देणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, बजेट 2026 अन्न, कपडे की निवारा, अर्थसंकल्पात कोणत्या वस्तूची स्वस्ताई, केंद्र सरकार कोणतं गिफ्ट देणार। बघा, बजेट अपडेट 2026 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अगदी थोड्याच वेळात म्हणजे संसदेत यंदाचा 2026-27 मधील केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील। वाढती महागाई पाहता मध्यम वर्गाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत। कोणत्या वस्तू होतील स्वस्त आणि काय आहे अंदाज, तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। केंद्रीय अर्थसंकल्प अगदी थोड्याच वेळात सादर होईल। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत 11 वाजता या ठिकाणी बजेट सादर केलेले आहेत। मध्यम वर्गाला या बजेटकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपेक्षा आहेत। करदात्यांना अधिक दिलासा हवा, महागाईच्या काळात सामान्य नागरिकांना करांचं ओझं आणि जीएसटीचा अतिरिक्त वरवंटा नको आहे। अनेक वस्तू या ठिकाणी स्वस्त व्हाव्यात अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे। घराच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत, तर मध्यंतरी जीएसटी महोत्सवाचा प्रत्यक्षात फार मोठा फायदा झाला नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी स्वस्ताईचा पाडा वाचावा अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। बघा, यावर असेल फोकस। केंद्र सरकार या बजेटमध्ये मेक इन इंडियासाठी अधिक जोर लावणार असल्याचे समोर येत आहे। मेक इन इंडिया वस्तूसाठी सरकार खास सवलती देण्याची शक्यता आहे, तर सरकार कराचं ओझं कमी करून क्रयशक्ती वाढवण्यावर भर देण्याची शक्यता आहे। देशाच्या विकासासाठी घरगुती उत्पादनाला चालना देण्याची शक्यता आहे। त्यामुळेच ग्राहकाभिमुख बाजारात या उत्पादकांना अधिक फायदा होईल। त्यामुळे बाजारात भारतावर तयार झालेले स्मार्टफोन आणि टॅबलेट, पीसी हे स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा मॉड्यूल आणि डिस्प्ले युनिटसारख्या वस्तू कंपोनेंट्सवरील सीमाशुल्क कमी झाल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। तर देशांतर्गत उत्पादनात वाढ होण्याची आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारात नवीन खेळाडू येण्याची शक्यता आहे। स्पर्धा वाढून ग्राहकांना याचा मोठा फायदा होईल। बघा, स्वस्त घरासाठी सरकार काय करणार। गेल्या 5 वर्षापासून रिअल इस्टेट क्षेत्र, बांधकाम क्षेत्र हे सातत्याने वस्तूंच्या किमती कमी करण्याची मागणी होत आहे। घराच्या वाढत्या किमतीमुळे शहरी भागातील नागरिक हवालदिल झालेले आहेत। महागाई आणि घराच्या वाढलेल्या किमतीत हा वर्ग चांगलाच भरडला गेला आहे। तर घर चालवताना लोकांची तारेवरची कसरत सुरू आहे। त्यामुळे कर्जदारांना आणि करदात्यांना गृह खरेदीवेळी मोठा दिलासा मिळावा अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। व्याजांवरील कपात मर्यादा 2 लाखाहून 5 लाख रुपये करण्याची मागणी करण्यात येत आहे। तर सबसिडी पुन्हा नव्याने सुरू करण्याची मागणी होत आहे। यामुळे घर खरेदीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल अशी देखील अपेक्षा आहे। तर आरोग्य विमा योजनेचा जो प्रीमियर आहे तो कमी असावा अशी देखील मागणी होत आहे। विमा योजनेवरील सर्व प्रकारचे कर कमी करण्यात यावे अशी मागणी होत आहे। तज्ज्ञांच्या मते कलम 80D सारख्या कराचा परिघ वाढवण्याची मागणी होत आहे। विमा हप्त्यावरील स्टँडर्ड डिडक्शन या मर्यादा 25,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्याची मागणी या ठिकाणी होत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी बजेट 2026 अपडेट आहे, म्हणजे अर्थसंकल्पात कोणत्या वस्तूंची स्वस्ताई होणार आणि नेमकं केंद्र सरकार कोणतं गिफ्ट देणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।